मस्त सकाळ सकाळची सुरुवात. दिवस उगला, सूर्यनारायण पार्वती आले वेळ दाखवलं मी तुम्हाला. आज थंडीमुळे बाहेर नाही येत जास्त. सोमवारचा डब्बा. आज काय रेसिपी दाखवणार नाही. अशी मस्त मेथीची. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम्. सोमवार सकाळचा हा देवाला नैवेद्य. हा नैवेद्य हे ताट लगेच घरचेच खाऊन जातात जेवण करून. मंदिरात जायचं आहे आता. महादेव मंदिरात जवळच महादेव मंदिर आहे. सोमवार चला तर मग मंडळी महादेव मंदिरात ताई भाऊ. आज सोमवार आहे आणि प्रदोष पण आहे आणि आपलं महादेव मंदिर छोटंसं जवळच इथं म्हणून तयारी केली. मंदिरातून आल्यावर बघा आपण मस्त अशी पूजा केली. पूजा झाली. पूजा म्हणजे आधीच झालेली आहे, पण आपण जो देवीचा हा कलश आहे आपण याची पण कलश बदलून घेतला. कलश बदलायचं तर काम मलाच करावं लागतं, कारण हे पाणी वगैरे व्यवस्थित तांब्याचं सांडा वगैरे नाही पाहिजे म्हणून ही पूजा माझ्याकडंच आहे. आता हा पसारा एवढा आवरायचा. मंदिरातून आलो तर कामाला सुरुवात. सगळ्यांना सोमवारच्या शुभेच्छा. आणि काल आपलं जेवढ्या जणांनी आपल्याला म्हणजे आपला व्हिडिओ बघितला त्यांना पण मनापासून धन्यवाद. आहे ते आपण दाखवतो रिअलमध्ये, हे करून नाही दाखवतो पण तेच दाखवतो. उगं मग जी भाषा आहे तीच आपण वापरतो. मग आपण बाहेर आहे मग आपली भाषा बदलती. जी पहिल्यापासून जी आपली भाषा आहे, जे आपले संस्कार आहेत तेच आपल्यावर राहत असतात. आणि बघा मला हा चष्मा पण लागलेला आहे म्हणजे, पण ते काय होतं आपण शूट करतो त्यावेळेस आपला हा चष्मा चमकतो म्हणून मी काढून टाकते. कारण ते चष्मा लावला ना तर काचेला असं फ्लॅश येतो समोरचा, म्हणून आपण चष्मा नाही वापरत मी जास्त. आणि काल आपले जेवढ्यांनी व्हिडिओ पाहिले, आता रोज आपण थोडे जण आता सुरुवात असल्यामुळे आपण ज्यांना पाहिले त्यांना खरं मनापासून धन्यवाद. आणि आज होता सोमवार सकाळचं मस्त. आज उपवास असल्यामुळं 2 दिवस त्यांना घरच्यांना उपवास होता. आज मला उपवास आहे सोमवारच्या उपवासाला. मग साबुदाणा वगैरे काही खात नाही मी, फक्त 1-2 फळं म्हणजे काहीतरी खायचं आणि राहिलेले कामं करायचे. मंदिरात जाऊन आलो. आता थोडं घरी पण अभिषेक वगैरे, पण संध्याकाळच्या वेळेस पुन्हा मंदिरात जायचं प्रदोष काळात. आणि ज्यावेळेस आपण जी पूजा करतो ना, आपण जे मी सांगितलं आपण रोज सकाळी उठले चहाच्या आधी म्हणजे आंघोळ झाली का पहिलं आपण जे पितृदोषासाठी मी सांगितलेले पंचमहायज्ञ कसं करायचा. आता मी समजा मंदिरात गेले पण माझे कामं काही मार्गी लागतात, काही मार्गी नाही लागत. याच्यासाठी पण अडचणी असत्या. म्हणून मग म्हणजे मी आपल्या सगळ्यांना माहिती कळावं म्हणून जेवढं मला माहिती तेवढं काय आपल्याला जेवढंच आहे माहिती तेवढं आपण माहिती देतो. आणि मग आपल्याला समजा आता मला एखादं काम करायचं आहे, एखाद्याला कुठं नवीन काही सुरुवात करायची, पण आपल्या जर पितृदोष असले तर आपल्या कामाला अडचणी येते. म्हणून आपण हे पंचमहायज्ञ करायचा म्हणून मी त्याच्यासाठी सांगत असते. आणि जर समजा मी एखादी लईच पूजा मांडली आणि खरंच मला पितृदोष येते, ते माझे पितृदोष त्रास देत असतात. पितृ जर तृप्त नसेल आपले तर आपले कुठलंही काम म्हणजे होत नाही. म्हणून आपण हा पंचमहायज्ञ करायचा. साधा आणि सरळ आणि सोपा आहे असं पंचमहायज्ञ. आपल्याला बऱ्याच अडचणीत आपल्याला काय वाटतं मग पंचमहायज्ञ करायचं म्हणजे आपल्याला ध्यानातच राहणार नाही. ध्यानात राहण्यासाठीच आपण हे केलेले आहे. जे कागद आहे आपण ते कटच करून ठेवायचे का याच्यामध्ये डब्यामध्ये. म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला आंघोळ झाली आणि चहा घेण्याच्या आधीच हे कामं करायचे, तुळशीला पाणी घालायच्या आधीच हे कामं करायचे आपल्याला. आपण जर नंतर केले त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे ह्या 2 गोष्टी कोणत्या, जे आपण कागदाला तूप लावतो ते अग्नीवर टाकतो म्हणजे गॅसवर टाकतो आणि लगेच चहा ठेवायचा असतो आपल्याला. चहा तर आपल्याला पहिला पाहिजे आंघोळ झाल्यावर. आता कोणी घेतं कोणी नाही घेत, पण मी माझं सांगते चहा घ्यायच्या आधी मग आपल्याला पंचमहायज्ञ करायचा. त्या 2 गोष्टी करायच्या.
एक कागदानं तूप टाकलं आपण अग्नीवर, दुसरं लगेच चहा ठेवा, म्हणजे ज्यावेळेस चहा ठेवतो त्यावेळेस साखर घ्यायची, लिंबू घ्यायला टाकून द्यायची, म्हणजे त्यावेळेस आपण डबा हातात घेतलेला आहे, म्हणजे सोपं पडतं आपल्याला. आपण कधी नंतर ते चहा ठेवायचा, म्हणजे चहा घेताना आपल्याला नाही आठवण राहील तर आपण नंतर कधी मग साखर टाकणार, होतच नाही आपल्याला. मला माहिती म्हणून मी तुम्हाला सांगते, असं काही नाही, मग तुम्हाला पण माहीत असतं, पण ह्या गोष्टी आपण सांगायचं काम आहे. आणि जे आपण दिवसभर कामं करतो, म्हणजे देवाची जेवढं आपण करतो, एखाद्याने पारायण चालू केलं मग आपल्याला काय होतं, पण आपल्या जर पितृदोष असले तर आपल्याला जास्त अडचणी येतात. त्याच्यासाठी आपण जर पंचमायज्ञ केलं तर आपल्या कामाला कुठंतरी अडचणी येत नाही. दुपारी 12 नंतर कावळ्याला एक घास टाकायचा, म्हणजे आपण जेवायला बसतो ना त्यावेळेस थोडासा कुटका घ्यायचा भाकरी चपातीचा आणि बाहेर टाकून द्यायचं. बघा पूर्वीचे लोक कुत्रं जर दरवाज्यात आलं तर त्यांना त्यांना कधी दोष लागत नव्हते, पितृदोष. कारण गावाकडं बघा पक्षी, कावळे, गाय ह्या गोष्टी म्हणजे न सांगता येतातच, तिथं आलेलेच असतात. म्हणून आपण गाईला थोडं तरी आपलं उरलेली पोळी देतो, म्हणून त्यांना कधी दोष लागत नाही बघा. कारण त्यांच्या घरामध्येच गाय आहे ना, मग आपण गाईला नैवेद्य आपल्याकडून जातच नाही. जे शहरात राहतो त्यांचा नैवेद्य कधीच गाई जात नाही. का जात नाही? गावाकडं का जातो? का त्यांनी गाई पाळलेल्या असतात. आपल्याला एवढं आपण सगळं सोडून इकडं आलो, मग आपल्याला वाटतं आपण मग आपल्याला तेवढ्या अडचणी पण येत्या. म्हणून आपण गाईला आपण नैवेद्य कधी द्यायचा. जी आपली पहिली मी छोटीशी चांदकी दाखवत असते बघा रोजच. लय भाकर म्हणजे मोठी पोळीच नाही. तुम्ही मग काही वेळेस म्हणताल योग शिकत चांदकी करता, पण तशी चांदकीच असते. गावाकडे बघा तवा पण तापलेला दिसतो आणि ती लगेच चांदकी झालेली चुलीमध्ये टाकायची, मग ती छोटीच असते. आणि मी काय करते मग पहिला लगेच तवा पण भाजतो, म्हणजे तापला का नाही कळतो, आणि ती छोटी चांदकी जी असते ती तव्यावर टाकतो आणि पोळी पण ती गाईला जाती. आत्ताच गाईला पण पूजा करायला गेली तिथं गाय पण होती, गाईला लगेच पोळी पण देऊन टाकली. मला काय वाटतं, आपल्याला ज्या 2 गोष्टी आपल्यामुळं जर कोणी शिकत असेल तर खूप चांगले, आणि आपल्याला पण 2 गोष्टी कोणी सांगत असेल खूप चांगले. असं काही नाही का मग मला लगेच सगळंच माहिती, सगळं काही माहीत नाही. आपल्याला बाहेर पण आपल्या ओळखी व्हावा कशासाठी, की आपल्या काहीतरी आपण चांगलं कोणी जर आपल्याला हे बघा आपल्या आता ज्यांनी आपल्याच्या ग्रुपला म्हणजे हे बघितलं व्हिडिओ तर आपल्याला चांगलं वाटतं ना. अशा ओळखी होत्या आपल्या 2 गोष्टी माहिती, ओळखी झाल्यानंतर आपल्याला खूप आनंद वाटतो. आणि आपण तर आपले बघा नातेवाईकाशी यांच्याशी आपले सगळे म्हणजे सगळ्यांचं आपलं संवाद राहतो, पण आपल्याला बाहेर सुद्धा आपल्याला तेवढी ओळख होणं आपली गरजेचं आहे. तेवढंच आपण बाहेरच्या सोबत बोललं तर आपलं काहीतरी मन प्रसन्न वाटतं, आणि यांच्याशी गप्पा करून आपण वेगवेगळे अशी माहिती देऊ. आणि आपल्याला बघा आता बाकीच्यांनी भरपूर जणांनी पाहिलेलं आहे, जे मला नाही कमेंट करू शकत, पण मग कधी कधी घरच्यांच्या याच्यावर पण कमेंट करू शकता का. आता यूट्यूब चालू केलं, दादा सगळ्यांना म्हणजे विनंती, ताई दादा कोणी भाऊ काका मामा मावशी कोणी बघत असेल त्यांना मनापासून धन्यवाद, तुम्ही बघितलं. आणि आपण एक पारमार्थिक माणसं आहे, याच्यामुळं मग मला असं वाटतं आपण वेगवेगळे ग्रंथ पण दाखवू. आपण खरं वाचतो पण आपण ते असं काही नाही, वाचून पण घेतलं पाहिजे. नुसतं ग्रंथ वाचायचे आणि ते डोक्यात ठेवायचे नाही, ते पण वेगळे. आता बघा दत्त जयंतीच्या आधीच पहिलंच काय, आता खंडोबाचे पण घट बसणार आहे. तुम्हाला माहिती तीच द्यायची होती मला. आता खंडोबा चंपाषष्ठी येते. जसं नवरात्रामध्ये आपण देवीचे नवरात्र बसवतो तसं खंडोबाचे सुद्धा घट बसवतात. मग आपण खंडोबाचे घट कसं बसवायचं, जसं नवरात्राचं आपण हे करतो ना गहू वगैरे हे घेऊन, तसंच आपल्याला हे पण करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवत चालम बघा. आणि मल्हार सप्तशती पाठ आहे, आपल्या कुलदैवताचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद आपल्या पाठीशी पाहिजे. कुलदैवताचे आशीर्वाद जर आपल्या पाठीशी नसले तर आपल्याला अनेक अडचणी येतात. आपल्याला घरामध्ये म्हणजे कुठलेही कामं मार्गी लागत नाही. तर आपलं ते खंडोबाचे तसे घट बसवायचे. आता आपण चंपाषष्ठीला 5 दिवस आपण 5 दिवसाची सेवा आहे, आणि मस्त आपल्याला ते म्हणजे जसं घट बसवलं तसं गहूच आपल्याला उगवतं, तसं ते धन पण आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकायचं. आपण तशी पूजा पण सांगू घट बसवायच्या वेळेस काय करायचं कसं करायचं. खंडोबाचा मान सन्मान, मग तळी भरतो आपण वांग्यासाठीला. मग आपल्याला त्यावेळेस पण मल्हार सप्तशती पाठ वाचायची आपल्याला. नंतर दत्त जयंती येते. दत्त जयंतीला आपण बघा प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये स्वामीचे म्हणजे जे आपलं केंद्र आहे तिथं आपल्या दत्त जयंतीचा सप्ताह 7 दिवसाचा असतो. गुरुचरित्र पारायण केल्याने पण अनेक आपले म्हणजे प्रश्न मार्गी लागतात. जास्तीत जास्त संख्येने आपल्याला पारायणाला बसायचं सगळ्यांनी. आणि
ज्यावेळेस आपण पारायणाला बसतो त्यावेळेस आपण काय काय म्हणजे पथ्य पाळायचे आपण ते पण सांगू. तसं सगळ्यांनाच माहिती आहे, पण एक आपलं सांगायचं काम आहे. आपण ध्यान करून देतो. आज म्हणजे आजचा व्हिडिओ आपण इथं संपवणार आहे. आपण जास्त काही आज पुढचा व्हिडिओ घेणार नाही. आणि आज संध्याकाळी पण पूजा असते माझी. पूजा वगैरे काय मी जास्त दाखवणारच नाही. इथून पुढं तुम्हाला ग्रंथ आपल्या उशाशी कसे असावा, त्या ग्रंथ आपण कसे वाचले पाहिजे आणि आपण ग्रंथ वाचून त्याच्यातलं काय घेतलं पाहिजे हे पण खरी गोष्ट आहे. आपण जर केलं तर आपल्या घरामध्ये बाकीचे पण बघता. नाही काही तर बघा, आपलं पाची बोटं सारखे नाही. आपल्याला जेवढं सांगायचं आपण सांगतो तेवढं आपले बघून बाकीचे करत्या. आपल्यामुळे एखादी ताई बदलली, भाऊ बदलला, दादा बदलला. कारण नाही बघा, परमार्थ हा आपल्या रक्तातच पाहिजे तसं पाहायला गेलं तर. कारण मला लहानपणापासून आवड आहे म्हणून मी परमार्थ कधीच सोडत नाही. ज्यांना काही वाटलं ते सांगू शकता चांगलं अजून याच्यामध्ये काही बदल. पण मला नेहमी ग्रंथ घ्या वाचायला आवडतात. परमार्थ केल्याने असं काही नाही. ज्या गोष्टी काही घडत असतात ते मागचं कर्म असतं. आपल्याला पुढं चांगलं चालायचं असेल तर आपल्याला ग्रंथ आपल्या उशाशी पाहिजे आणि वाचायला पाहिजे. आणि हा मनुष्य जन्मामध्ये सुद्धा आपण येऊन काय करायचं, आपलं सत्कर्म कसं करायचं, आपलं रोजच्या म्हणजे दिनचर्या आपण कशी ठेवायची. बाकीचे कर्म करतात दिवसाचे, आपले कर्म कसं आहे. आपण कर्म म्हणजे काय, दिवसभर केलेलं काम यालाच कर्म म्हणतो. ज्याची निंदा हे ते आपल्याला भगवंताने काय सांगितले, आपलं कर्मच चांगलं असलं ना, रोजचं दिनचर्या आपल्याला कशी करायची, आपल्या देवपूजापासून तर आपलं संध्याकाळपर्यंतचे रुटीन आहे, ह्यालाच आपलं कर्म म्हणतात. आपण काय करतो दिवसभर, म्हणजे यालाच आपण जर आपण याची त्याचं पंचायती करत बसलो तर आपण काय म्हणतो, त्याचं कर्म आहे, त्याचं कामच ते. पण मी माझं काम सांगते, तर माझं काम कोणतं आहे, हे कर्म म्हणजे माझं रोजचं काम. देवपूजा, नित्यसेवा, पारायण, याला म्हणजे सगळ्यांना चांगल्या गोष्टी सांगणे, ह्यालाच नित्यकर्म म्हणतात. प्रत्येकजण जास्तीचे कर्म करणार. म्हणजे मला काय दिलेलं आहे मी करणार आहे, कोणाला काय दिलेलं आहे तो त्याच्या पद्धतीने करणार आहे, म्हणजे त्याचं काम आहे ते. बघा एखाद्या जर नावच ठेवायचे, कारण तू त्याचं कर्म करतो, त्याला भगवंताने ते सांगितलेलं आहे का तू म्हणजे मीच आहे समजा बायचं. एक उदाहरण देते, मीच आहे. मी जर याला त्याला नाव ठेवत बसले तर माझं कर्म आहे ते, म्हणजे माझं काम मी करते नाव ठेवायचं. पण मी तसं नाही करणार. म्हणून आपलं ह्या दोन चांगल्या गोष्टी आहे, शिकण्यासाठीच आपण सांगतो. कर्म कशाला म्हणायचं आपण पुढं सांगत चालू सगळ्या गोष्टी. तुम्हाला पुस्तक पण दाखवून आणि जे काही आपण रोज सांगतो चुकलं असेल तर त्याची सगळ्यांना माफी पण मागते. आणि जे काही चांगलं असेल ते भगवंताच्याच म्हणजे आपल्याला मुखातून आलेलं असतं. आणि चला मग आज आपण जे झालेलं आहे ते सोमवारचं व्हिडिओ आपण इथंच थांबू. चला उद्या भेटू आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी माऊली. असंच आपल्याला आपले व्हिडिओ बघत चला आणि लाईक पण करा, विसरू नका. चला बाय, रामकृष्ण हरी. आता बघा आपण सगळे कामं बाकीचे तर आवरले. मी सांगितलं होतं तुम्हाला का आपला हा सोमवारचा व्हिडिओ आत्ता इथं संपला. पण का बरं मला म्हणजे तुम्हाला मी सांगते की आपण हे जे रुटीन दाखवलं ना, हे सकाळी 5:30ला उठलेलं आहे आपण. तर आता किती वाजले, बरोबर 11:15 वाजले. 11:15 वाजेपर्यंत हा इथून मागची हे कामं दाखवली तुम्हाला. किती वाजेपर्यंत गेलेली कामं ही. मग माझ्या ते लक्षात नाही की एखाद्या वेळेस आपण काय म्हणतो मग संध्याकाळपर्यंतच एवढं गेलं असेल. तसं काही नाही. बरोबर 11:15 वाजले. इथपर्यंत हा झालेला व्हिडिओ आपण 11:15 वाजताच संपवला. हे पूर्ण आता दाखवलेलं. आणि इथून पुढचे राहिलेले कामं आता खरं सुरू होणार. आता दाखवलं मी तुम्हाला भांडे वगैरे राहिलेले, सगळं पसारा वगैरे. आता साडी बदलून घेतली मी. पांढऱ्या साडीला काही सबदत नाही, कारण पांढरी साडी घालून कामं करणं सोपं नाही. म्हणून साडी चेंज केली. आणि आता 11:15पर्यंतचे झालेले का एवढे स्वयंपाक, देवाचं कलश बदलणं, सकाळी उठल्यापासून घर झाडण्यापासून फरची पुसण्यापर्यंत, देवाचं सगळं आवरोपर्यंत, आणि मंदिरात जाऊन आल्यानंतरचे आणि आपलं थोडं घेतलं यूट्यूब फॅमिलीशी थोडं बोलणं, याला तिथपर्यंत 11:15 वाजले. आता राहिलेला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला, रामकृष्ण हरी माऊली.